जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा, निर्माण सामाजिक संस्था, न्यू भीमनगर तरुण मंडळ, करुणा महिला मंडळ तसंच सुस्वागतम मित्र मंडळ ट्रस्ट यांच्या वतीस भीमशक्ती रिक्षा स्टँड यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी आपल्या भागातील कार्यक्षम नगरसेवक धम्मरत्न सन्मानित निलेश भाऊ अल्लाट मित्र परिवाराच्या वतीने वैशाखी पौर्णिमेनिमित्त संस्थापक अध्यक्ष प्रजासत्ताक जनता परिषद अभिनय प्रमुख चला आपल्या बुद्धाच्या घरी प्राध्यापक प्रबुद्ध साठे साहेब या ठिकाणी आले. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला होणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी महामानवाला वंदन करायचे. आपण सामुदायिक तीर्थक्षण म्हणणार आहोत. सर्वांनी हात जोडायचे. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अनेन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि तुलामेरय मज्ज पमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु साधु साधु. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सन्माननीय नगरसेवक निलेश भाऊ अल्लाट यांना विनंती करेन शुभेच्छे पर मनोगत व्यक्त करायचं. सन्माननीय निलेश भाऊ अल्लाट. कारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, देवानी प्रिय प्रियदर्शी धम्मिक राजा सम्राट अशोक, स्वराज्य सूर्य शिवछत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, भारतीय राज्य घटनेचे एकमेव प्रमुख शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूजनीय आदरणीय ते डॉक्टर भीमराव रामजी बाबासाहेब आंबेडकर, चैत्यभूमीचे शिल्पकार बोधाचार्याचे जनक भैयासाहेब तथा यशवंत भीमराव आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, सर्व राष्ट्रमाता महामानवांना वंदन करून आज आपल्या या मंगळवार पेठ परिसरामधील तथागत भगवान गौतम बुद्ध नगर या आणि आपल्या जनसंपर्क कार्यालयाच्या परिसरामध्ये आपण दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी वैशाख पौर्णिमा अर्थात बुद्ध जयंतीच्या निमित्तानं प्रबोधनपर कार्यक्रम तसेच कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि ह्याचं आयोजन भारतीय बौद्ध महासभा मंगळवारपेठ वार्ड शाखा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, निर्माण सामाजिक संस्था, करुणा महिला मंडळ, न्यू भीमनगर तरुण मंडळ आणि अखिल मंगळवारपेठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव यांच्या वतीने आयोजित केलेला आहे. आणि दरवर्षीप्रमाणे आपण इथं प्रबोधनासाठी मला वाटतं एक 5-6 वर्षापूर्वी प्राध्यापक साठे सरांना आपण इथं आमंत्रित केलं होतं आणि त्यावेळी त्यांनी छान असं मार्गदर्शन आपल्याला केलं होतं.
आता त्यांच्याबद्दल सांगायचं झालं, चला आपल्या बुद्धाच्या घरी ह्या त्यांच्या अभियान आहे, त्या अभियानाच्या अंतर्गत ते विदर्भ असेल, मराठा बांधव असेल, मातई समाज असेल, भोर समाज असेल, त्यांना बाबासाहेबांचे विचार सांगून, धम्माचे विचार सांगून त्यांना खऱ्या अर्थाने आपल्या पूर्व आश्रमीच्या घरी परत आणण्याचं काम, मोठं असं काम आपण करतात. त्याबद्दल आपलं मनापासून मी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. खऱ्या अर्थाने तन मन धनाने तुम्ही जे कार्य करताय, अनेक लोकांची त्यांनी दीक्षा घेतली. आतापर्यंत माझ्या अंदाजे मला वाटतं तुम्ही 27,200 लोकांचे त्यांना धुम्म दिलेलं आहे. म्हणजे एवढं चांगलं कार्य ते करतात आणि त्यांचं लक्ष आहे की 1 लाख लोकांना ते धम्माची दीक्षा देणार आणि त्यांचा प्रयत्न चालू आहे. ते फक्त बोलत नाही, ते कृतीतून करून दाखवतात. असे प्रबुद्ध साठेला आपल्याला ऐकायचं आहे. आणि आज वैशाखी पौर्णिमा, तसंच महाराष्ट्र दिन, तसेच कामगार दिन, तसेच संत तुकडोजी महाराज यांची आज जयंती, त्यांनी 2500वी जयंती 1950ला साजरी केली. आज त्यांची जयंती, त्यानिमित्त त्या सर्व महामानवांना आज महाराष्ट्र दिन पण त्याच्यामध्ये शहीद झालेले जे आपले शूरवीर आहेत, 105-109 हुतात्मा शहीद झालेले आहेत, त्यांनाही मी मानाचा मुजरा करतो, वंदन करतो आणि जयंतीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि मंगल कामना करतो. पुढील कार्यक्रम साठे सरांनी सुरू करावा अशी त्यांना विनंती करतो.